वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरण देशभरात पोहोचले आहे। या प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोग UPSCच हादरले आहे। पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आहे। आता पूजा खेडकर हिची नोकरीच धोक्यात आली आहे। UPSCने तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे। तसेच तिला IAS रद्द का करू नये अशी नोटीस देखील बजावली आहे। देशात खळबळ निर्माण करणारे हे प्रकरण आले तरी कसे? एका तरुणाने केलेल्या ट्विटमुळे हा प्रकार समोर आला आहे। आणि कोण आहे हा तरुण बघूया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आकाश। खबरकट्टा लय भारीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि जर का तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करून टाका। कथित IAS पूजा खेडकर या प्रकरणाला वाचा फोडणाऱ्या तरुणाचे नाव आहे वैभव कोकाट। सोशल मीडियाची ही ताकद लक्षात आल्यावर वैभव म्हणतो, एका ट्विटमुळे एखाद्या IAS अधिकाऱ्याची नोकरीही जाऊ शकते असे मला स्वप्नात देखील वाटले नव्हते। निवृत्त सनदी अधिकाऱ्याची मुलगी असलेली पूजा खेडकर कोण आहे हे काही दिवसापूर्वी कुणालाच माहित नव्हते। पुढे त्या संदर्भात वैभव कोकाट असं म्हणतो की पूजा खेडकर संदर्भात पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी एक अहवाल शासनाकडे पाठवला। तो मला मिळाला। तो वाचल्यावर एक प्रशिक्षणार्थी अधिकारी इतका माच कसा काय करू शकते असा प्रश्न मला पडला। त्यानंतर या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय मी घेतला। पूजा खेडकर हिचा शोध घेताना तिने बेकायदा अंबर दिवा ऑडी कारवर लावल्याचे लक्षात आले। त्याचे फोटो मला मिळाले। ते पोलिसांपुढे दिले असते तर प्रशासकीय दिरंगाई झाली असती हे मला माहित होते। त्यामुळे थेट सोशल मीडियाचा आधार घेतल्याचे वैभव कोकाट यांनी म्हटले। वैभव याने 6 जुलै रोजी पूजा खेडकर याच्या बाबतची माहिती फोटोसह X वर टाकली। त्यानंतर काही वेळात ती प्रचंड व्हायरल झाली। प्रसार माध्यमांनी त्या पोस्टची दखल घेतली। त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते आणि RTI कार्यकर्ते यांचे वैभवला फोन आले। मग पूजा खेडकर संदर्भात अनेक माहिती आपल्याकडे येऊ लागल्याचे वैभवने सांगितले। या प्रकरणानंतर अनेक IAS अधिकाऱ्यांनी सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले। सोशल मीडियावरील लेखन सुद्धा थांबवले। बीड जिल्ह्यातील वैभव कोकाट हा रहिवासी आहे। त्याच्या सामाजिक आणि राजकीय विषयावर त्याला लिखाणाची आवड आहे। त्याने एका जनसंपर्क कंपनीत देखील काम केले आहे। X वर त्याचे 31,000 पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत। वैभव याने या प्रकरणावर पुन्हा एक ट्विट केले आहे। त्यात तो असं म्हणतो की एका ट्विटमध्ये मोठी ताकद असते। आपण निर्भीडपणे लिहिले पाहिजे। काळ कठीण असला तरी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून खरे बोलले पाहिजे। व्यवस्थेविरोधात लिहा, बोला। व्यवस्था झुकवायची ताकद तुमच्या लिखाणामध्ये आहे। आम्ही वैभवच्या या मताशी सहमत आहोत। तुम्ही जर का असाल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। पाहत जा खबरकट्टा लय भारी। मनपूर्वक धन्यवाद।